गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅपी संडे. संडेचा तुमच्या सगळ्यांचा काय प्लॅन आहे मला सुद्धा सांगा कमेंट करून. तर आज संडेच्या प्लॅनमध्ये माझं असं चाललं होतं की आज सांबार भात बनवायचा, कारण की आत्ता तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री झालेली आणि मला भत्त्यातलं जेवण खूपच आवडतं. हां, जाण्याची तिथे जाऊन खाण्याची लाज खूप वाटते, पण तिथले जेवण हा हा हा. गावी तर काय वाटायचं नाही जायला, पण आता शहरात तसं जाऊन बसायचं जेवायला म्हणजे की अवघडच आहे. मग त्याच्यापेक्षा आपण घरीच बनवायचं. आमच्या ताईंनी दिलेल्या होत्या शेवग्याच्या शेंगा, चांगले पिकलेले टोमॅटो. म्हणलं आज शेवग्याच्या शेंगांचा बेत करायचा, कारण कसं 2 दिवस जरी शेंगा जरी ठेवल्या आपण बाहेर म्हणा किंवा फ्रीजमध्ये म्हणा तरी त्याचं असं पोकळ होऊन जातं, त्याच्या आतला सगळा अर्क वाळून जातो. त्याच्यामुळे म्हणलं आज शेवगा बनवायचं. तर म्हणलं चला आता शेवग्याची भाजी खूपच खाल्ली, आज बनवूया सांबर, जिरा राईस, चपातीने एखादी सुकी भाजी बनवूया म्हणून. ठीक आहे, तर मी शेवग्याच्या सांबरची तयारी चालू केली. सांबरमध्ये मी पहिल्यांदा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतली फोडणीसाठी. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा बारीक बारीक चिरून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतल्या. मी सेपरेट शेवगा उकळते आणि डाळ वेगळी शिजून घेते. डाळ आणि भात आधीच मी कुकरला लावून शिजून घेतलेला आहे. फिक्की डाळ शिजवते आणि नंतर शेवगा डाळ अशी मिक्स करून त्याची फोडणी देते. तुम्हीसुद्धा तसा सांबार ट्राय करा, खूप टेस्टी लागतो. आता प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. काहीजणं भोपळा टाकतात, काहीजणं वांगं टाकतात, काहीजणं बटाटा देखील टाकतात, चिंचेचं पाणी टाकतात, वेगवेगळ्या प्रकारे सांबार बनवतात. पण मला शेवग्याचा आणि डाळीचा सांबार खूप आवडतो. तर मग कढईमध्ये पहिल्यांदा तेल घातलं, लसणाची फोडणी दिली, कढीपत्ता घातला, जिरं मोहरी घातली, कोथिंबीर घातलं आणि कांदा असा सुट्टा करून फ्राय केला, जेणेकरून तो लगेच फ्राय होतो तेलामध्ये. जाडसर ठेवलं तर त्याला सेपरेट व्हायला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडंसं हलकंसं मीठ घालायचं. तुमचा कांदा लगेच लालसर होईल आणि लालसर झाल्यानंतर फ्राय करून घ्या चांगलं झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे सांबार मसाल्याची एक पोळी आणि त्याच्यानंतर लगेच टोमॅटो घालायचे आणि त्याच्यातच सांबार मसाल्यामध्येच हे सगळं शिजून घ्यायचं. त्याने एकजीव होतो तो मसाला. आणि टोमॅटो कसा लाल घ्यायचा कधीसुद्धा पिकलेला, म्हणजे जेणेकरून तो गाळ होईल त्याच्यामध्ये, त्याचा अर्क त्यात चांगला जाईल. आणि स्पायसेससाठी थोडीशी हळद, मिरची पावडर, घरचा मसाला तुम्ही टाकू शकता. मी 2 मिरच्या देखील टाकलेल्या आहे या ठिकाणी तिखट होण्यासाठी आणि घरचा मसाला हळद पावडर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर लगेच याच्यामध्ये डाळ वगैरे ॲड करायची नाही आहे. शेवग्याचंच पाणी याच्यामध्ये टाकून तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकून ते शिजवायचं, मग त्याला तरी येते, त्याशिवाय तशी तरी येणार नाही. त्यामुळे शेवग्याचं पाणी उकळताना जास्त उकळायचं. त्याच्यानंतर ही जी डाळ आहे ती मी आधीच कुकरला शिजून घेतलेली राईससोबत. तर डाळ मी स्मॅशरने स्मॅश केली मस्त एकजीव आणि ह्याच्यामध्ये टाकली. थोडीशी डाळ मी ईशानसाठी ठेवली होती. 2-4 शेवग्याच्या शेंगासुद्धा मी ईशानसाठी काढल्या. त्याचा सूप खूप छान होतो. तुमच्या घरातसुद्धा लहान बाळ असेल तर नक्की त्याला द्या. त्याच्यानंतर डाळ टाकल्यानंतर डाळ आणि शेवगा मी एकजीव करून घेतलेला आहे. लगेच मी पाणी टाकलं नव्हतं, आधी डाळ आणि शेवगा एकजीव करून शिजून घेतला आणि त्याच्यानंतर राहिलेलं पाणी टाकलं. आता तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आता मला सकाळ संध्याकाळ 2 टायमाचा सांबार बनवायचा होतं. मी सकाळचा स्वयंपाक तुम्हाला या ठिकाणी दाखवते, त्याच्यामुळं मी जास्तच पाणी घातलेलं आहे आणि डाळसुद्धा माझी तशी जास्त होती. सांबार हा काही जास्त पातळ पण नसतो, जास्त घट्ट पण नसतो, मीडियम असतो. तर मग सुक्की भाजी मला साहेबांसाठी बनवायची होती, तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी 2 ते 3च वांगे घेतले. मला काही वांग्यामध्ये इंटरेस्ट नव्हताच आज. माझं सगळं लक्ष हे सांबार आणि भातावरती होतं, कारण की आत्ताच महाशिवरात्री झाली आणि प्रत्येक गावोगावी आमच्या तिकडे कसं भत्ता असाय. भत्ता म्हणजे आमच्याकडे म्हणजे भोजन एक प्रकारचं नाही का, जे महाप्रसाद. ठीक आहे, तर महाप्रसाद म्हणतात या साईडला. आणि आमच्या तिकडे कसं गावोगावी असे भत्ते असतात, ज्या ठिकाणी देवाचा एखादी पूजा असेल किंवा उपवास असेल त्यानंतर देवाच्या मंदिरामध्ये जेवण असतं त्याला. तर तशा प्रकारे आता महाशिवरात्री झाली ना, इथे तर काही जाणं होत नाही शहरामध्ये. मग त्याच्यामुळे माझा अख्खा बेत जो होता आजचा सांबार भाताचा, तो त्याच्यासाठीच होता की शिवरात्रीला मला सांबार भात खाणं झालं नाही. त्याच्यामुळं माझं सगळं लक्ष हे सांबार भात होतं. आणि ही जी भाजी होती ती आमच्या साहेबांसाठी बनवत होते मी, त्यामुळे एकट्याची असल्यामुळे मी 2 ते 3च वांगे या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहे आणि फक्त लसूण टाकलेलं आहे. कांदा नाही, टोमॅटो नाही, काहीच टाकायचं नाही, नाहीतर तुमची ही भाजी गिळगिळीत होईल. तुम्हाला तेल टाकायचं आहे, जिरं मोहरी टाकायची, लसूण टाकायचं आहे. लसूण टाकल्यानंतर धुतलेलं स्वच्छ वांगं त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि लगेच झाकून ठेवायचं आहे.
झाकून ठेवल्यानंतर काय होईल, लसणाचा सगळा वास हा वांग्याला लागतो. इतकं छान वांगं लागतं, तुम्ही स्वतः ट्राय करा. आणि शेंगदाण्याचा हलका लाल मिरची पावडर, मसाले घरातले टाकलेले आहे, हलकंसं मीठ टाकलेलं आहे. तसं जर तुम्ही वांगं खाल्लं ना, हे वांगं तुम्हाला खूप खूप आवडणार. कारण की लसणाची आपण बाहेर दिली नाही, लगेच टाकलेला. फोडणी टाकली, फोडणीला लसूण टाकला की लगेच तुम्हाला काय करायचं, झाकण ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं, त्या लसणाचा वास लागून वांगं ते खूप छान होतं. वेगळे बाहेरचे काहीच मसाले वगैरे टाकायची तुम्हाला गरज नाही. ते असं एकदा वांगं तुम्ही नक्की ट्राय करा, झटपट होते, अगदी 2 मिनटामध्ये. घरी कोणी अचानक येणार असेल तरीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकाल. मग काय नाही, त्याच्यानंतर चपात्यांची तयारी केली. गोल गोल अशा चपात्या छान लाटून घेतल्या, पातळ पातळ, आणि फ्राय केल्या. चपाती तुम्ही चांगली लाटून, चांगली दोन्ही बाजूने कडक भाजली की बघा, चपाती छान अशी फुगून घेते. बनवायचे ईशान त्यांनी 2 माझ्यासाठी बनवायच्या, आणि मिस्टरांना तर आम्हाला भाकरीच बनवायची होती, त्यांना सांबारसोबत भाकरी खायची होती. तर या हिशोबाने मी थोड्या चपात्या बनवल्या, आणि कढईमध्ये तिकडे सांबार शिजत होता, उकळी येत होती त्याला. आणि मग काही नाही, त्याच्यानंतर राईस होता, शिजवलेलाच होता, तर त्याला फक्त फोडणी द्यायची होती जिरा राईसची. मी डायरेक्ट जिरा राईस नाही बनवत, आधी शिजवून घेते आणि मग त्याला फोडणी देते. त्याच तव्यावरती तेल टाकून मी जिरा राईसची फोडणी दिली. अशा प्रकारे माझा रेडी होता जिरा राईस, सांबर आणि वांग्याची भाजी आणि चपाती. अशा प्रकारे मी प्लेटिंग केली आणि दुपारी लंच केला. जास्त काही वेगळं केलं नव्हतं आज, वेगळं संडे असल्यामुळे. नक्की नेक्स्ट टाईम मी तुम्हाला दुसरे व्हिडिओ दाखवेल, अजून खूप काही बनवायचं आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल, तर नक्की तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचं थोडंसं प्रेम माझ्यावरती दाखवा अशा प्रकारे. ओके. आणि अजून काही सांगायचं होतं की व्लॉग हळूहळू येतीलच. थोडंसं 2 दिवस माझी तब्येत खराब असल्यामुळे मी काही जास्त व्हिडिओ टाकू नाही शकले, पण मी ट्राय करेल लवकरात लवकर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्यासाठी. आता तर काही माझं स्टँडसुद्धा आलेलं आहे, मोबाईल स्टँड आल्यामुळे आता मला जास्त काही त्रास होत नाही. एकदा स्टँड सेट केलं की ओके. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.